हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, आपण साबुदाणा 4 ते 5 तास भिजत घातलेला आहे। त्याच्यानंतर आपण शेंगदाणे भाजून त्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे। आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, थोडंसं जिरे, मीठ, तेल आणि एक बटाटा तुम्ही स्किप करू शकता। आता आपण पुढची प्रोसिजर चालू करूया। आता आपण बटाटा धुवून छिलून घेऊया आणि त्याचे बारीक बारीक काप करूयात। हे पहा फ्रेंड्स, मी छोटे छोटे काप करून घेतले आहेत बटाट्याचे। आता आपण ते तेलामध्ये थोडेसे खरपूस भाजून घेऊया। हे पहा फ्रेंड्स, आता आपण हे बटाट्याचे छोटे छोटे काप केलेले आहेत, ते धुतले। आता ते तेलामध्ये थोडेसे फ्राय करूया। हे पहा फ्रेंड्स, आता आपण कढई तापत ठेवलेली आहे, कढई गरम झाली आहे। आता आपण त्याच्यामध्ये एक छोटासा चमचा तेल टाकू आणि त्याच्यामध्ये जे आपण कापलेले बटाट्याचे काप आहेत ते आपण टाकून थोडेसे तेलामध्ये तळून घेणार आहोत। तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही अजून एक बटाटा ॲड केला तरी चालेल किंवा स्किप केला तरी चालेल। हे पहा, आपण थोडासा तेलामध्ये तळून घेऊया। याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं आपण मध्ये मध्ये हलवत राहून त्याला थोडासा तळून घेऊया छानसा। याच्यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवून मध्ये मध्ये हलवत राहूया। आता आपण आपला बटाटा शिजला का हे पाहूया। हे पहा, आपला बटाटा चांगला शिजला आहे। हो फ्रेंड्स, मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की जर तुमचा बटाटा हा ओला असेल, ओला म्हणजे नवीन बटाटा जर असेल, तो कदाचित शिजणार नाही। त्यावेळेस तुम्ही पाण्याचा शिंतोडा देऊन तो बटाटा तेलामध्ये शिजवून घ्या। हे पहा, माझा बटाटा शिजलेला आहे। हे पहा, आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता आपण खिचडी बनवायला घेऊया। हे पहा फ्रेंड्स, आता आपण बटाटा काढून घेतलाय। आता त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकले, मी जास्त नाही पहा, आणि त्याच्यामध्ये जाईल जिरा। थोडंसं जिरं टाकूया। जिरं थोडं तडतडलं की आपली त्याच्यामध्ये मिरची पडेल। हे पहा, आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कापून घेतलेल्या मिरच्या, त्याही छान तेलामध्ये तळून घेऊया। मिरच्या छान तळून झाल्या की त्याच्यामध्ये जाईल आपला साबुदाणा। हे पहा, मिरची चांगली तळून झाली आहे। आणखी एक सांगायचं आहे की आपण तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता, कारण तुपामध्ये तर खिचडी अजूनही टेस्टी लागते। आता आपण याच्यामध्ये आपला भिजवलेला साबुदाणा टाकून मिक्स करून घेऊया। तुपाने ही खिचडी खूप टेस्टी लागते, पण बरेच जण महाराष्ट्रात तेलामध्येच करतात। आता याच्यामध्ये जाईल आपल्या आवश्यकतेनुसार मीठ चांगली हलवून घ्या, मिक्स करून घ्या। खिचडी ही रेसिपी तर तशी पाहायला गेली तर सर्वांनाच माहिती आहे, पण माझ्या काही साऊथ इंडियन फ्रेंड्सला याची रेसिपी माहीत नाही, त्यासाठी मी ही रेसिपी टाकते आहे। आता याच्यामध्ये आपण टाकूयात आपण बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट। तोही तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त टाकू शकता। हे पहा, किती सुंदर दिसते ना खिचडी।
खिचडी माझ्या मुलांनाही खूप आवडते. आता हिला चांगली मिक्स करून घेऊया. हे पहा फ्रेंड्स, आपली खिचडी चांगली मोकळी झालेली आहे. साबुदाणा छान भिजलेलाही होता, त्यामुळे ती अजून छान मस्त फुललेली आहे. आता आपण याच्यामध्ये आपण तळून ठेवलेला आपला बटाटा टाकून देऊया आणि छान असा मस्त मिक्स करून घेऊया. पहा, गरमागरम आपली साबुदाणा खिचडी तयार झाली. आता ती खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय. हे पहा फ्रेंड्स, आपली गरमागरम साबुदाणा खिचडी तयार आहे. त्याच्यासाठी गार्निशिंगसाठी जर तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण ती आम्हाला उपवासाला चालत नाही. बऱ्याच जणांना कोथिंबीर चालते, तर तुम्ही याच्यात गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकू शकता. पहा, गरमागरम फुललेली साबुदाणा खिचडी तयार आहे. एन्जॉय.